पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू म्हणजेच पुणे लोकसभा मतदारसंघ। आज लोकसभा निवडणुकीला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये राजकीय समीकरणं कशी आहेत, खासदार मुरलीधर मोहोळ यांची कामगिरी कशी राहिलेली आहे, जाणून घेऊया पोलपंडितच्या सर्वेक्षणातून। पोलपंडितच्या सर्वेक्षणानुसार 54% लोक खासदार मुरलीधर मोहोळ यांची कामगिरी चांगली असल्याचं म्हणतात, तर 34% खराब आणि 12% साधारण कामगिरी असल्याचं लोक म्हणत आहेत। खासदार मुरलीधर मोहोळ यांची पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये असणारी सक्रियता, त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क, जनता दरबार, विविध शिबिरे, विविध सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील विकास कामांबाबत सातत्याने केलेला पाठपुरावा या सगळ्या कारणांमुळे लोक त्यांची कामगिरी चांगली असल्याचं म्हणतात। एकीकडे लोक त्यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया जरी देत असले तरी त्यांच्याकडे असणारे राज्यमंत्रीपद तसेच पुण्यातील प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा देखील लोकांना आहेत। 2024 लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा जवळपास 1.5 लाख मतांच्या फरकाने पराभव केला। या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांची वैयक्तिक यंत्रणा मजबूत असल्याचा भाजपला फायदा झाला। यानंतर खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद देखील मिळालं। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला इथं मोठं यश मिळालं। पुणे लोकसभेतील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले। तसेच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या नेतृत्वात भाजपचे तब्बल 119 नगरसेवक निवडून आणले। पक्षाचे मजबूत संघटन, आरएसएसची ताकद आणि हिंदुत्ववादी मतदार यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पारडे जड आहे। पण असे असले तरी भाजपमध्ये काही प्रमाणात अंतर्गत गटबाजीचे राजकारण असल्याचे दिसून येते। याच सोबत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचा विरोधी मतदार हा देखील जवळजवळ 3 लाखाच्या आसपास आहे। हा मतदार जरी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा देणारा असला तरी लोकसभा निवडणुकीत हा मतदार भाजपच्या विरोधातच जातो। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ यांचंच नाव प्रभावीपणे घेतलं जातं। सुरेश कलमाडींसारखे अनुभवी नेते इथून खासदार राहिलेले आहेत, पण सद्यस्थितीत पुण्यातील काँग्रेसची ताकद ही भाजपच्या तुलनेत कमकुवत दिसून येते। पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा। काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत। प्रशांत जगताप हे महापौर राहिले असल्याने त्यांचा वैयक्तिक पातळीवरती जनसंपर्क चांगला असून विविध राजकीय पक्षांमध्ये त्यांचे संबंध देखील चांगले आहेत। यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारे रवींद्र धंगेकर हे सध्या जरी शिवसेना शिंदे गटामध्ये असले तरी त्यांनी कायम भाजपच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची भूमिका देखील निर्णायक ठरू शकते। गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सक्रिय असणारे वसंत मोरे यांची भूमिका देखील महत्त्वाची मानली जाते। पोलपंडितच्या सर्वेक्षणानुसार आणि खासदारांची रेटिंग पाहता मुरलीधर मोहोळ यांना लोकांची खासदार म्हणून पसंती मिळताना दिसून येते। तसेच आजच्या घडीला या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येते। नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा।